नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत चंद्राच्या शीतल छायेत असलेल्या कर्क राशीबद्दल. एप्रिल 2026 हा महिना तुमच्यासाठी मानसिक समाधान आणि भाग्योदयाचा महिना ठरणार आहे. या महिन्यात ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमचे भाग्यस्थान आणि कर्मस्थान दोन्ही सक्रिय होत आहेत. तुमचा राशी स्वामी चंद्र जरी वेगाने राशी बदलत असला तरी गुरुची शुभ दृष्टी तुमच्या राशीवर असल्याने तुम्हाला एक प्रकारचे सुरक्षा कवच लाभणार आहे. मात्र दशम स्थानातील सूर्य मंगळाची युती तुम्हाला कामाच्या ठिकाणी धाडसी निर्णय घ्यायला भाग पाडेल. चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे संपूर्ण एप्रिल महिन्याचे चित्र. आर्थिक स्थिती आणि धनयोग. आर्थिक बाबतीत कर्क राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना बचत आणि गुंतवणूक याचा मेळ घालणारा असेल. सूर्याचे संक्रमण तुमच्या दशम स्थानात असल्याने सरकारी कामातून किंवा मोठ्या गोष्टीतून धनलाभाचे योग आहेत. जर तुम्ही गृहकर्ज किंवा प्रॉपर्टी घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या महिन्यात तुमचे काम मार्गी लागेल. मात्र एप्रिलच्या मध्यात अचानक घराच्या दुरुस्तीवर किंवा आईच्या आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना घाई करू नका, कारण चंद्राच्या चंचल स्वभावामुळे चुकीचे निर्णय घेऊ शकता. हा महिना लॉटरी किंवा जुगारासारख्या गोष्टींपासून लांब राहण्याचा आहे. कष्टाने कमावलेले पैसेच तुम्हाला सुख देतील. नोकरी, व्यवसाय आणि करिअरच्या आघाडीवर कर्क राशीला या महिन्यात अधिकार योग प्राप्त होणार आहे. नोकरी करण्यासाठी एखादे मोठे पद किंवा महत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. विशेषतः जे लोक शिक्षण व्यवस्थापनातून किंवा हॉटेल इंडस्ट्री मध्ये आहेत त्यांच्यासाठी ही महिना प्रगतिकारक ठरेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि शत्रूंचे प्रयत्न अपयशी ठरतील. व्यापाऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर दुग्धजन्य पदार्थ, पांढऱ्या वस्तू किंवा सोने दागिने व्यापारी महिन्यात चांगला यात नफा मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यवसायात कोणावरही विश्वास ठेवू नका. भागीदारी पारदर्शकपणा असणं गरजेचं आहे. नातेसंबंध, प्रेमजीवन. नातेसंबंधाच्या बाबतीत कर्क राशी खूप हळवी असते. या महिन्यात कुटुंबातील सदस्यांची तुमचे नाते अधिक घट्ट होतील. विशेषतः भावंडाशी असलेले जुने वाद मिटतील. प्रेम संबंधामध्ये मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या जोडीदाराला असे काही वाटू शकते की त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहात. विसंवाद टाळण्यासाठी एकमेकांना वेळ द्या. विवाहित लोकांसाठी हा काळ जोडीदारांच्या माध्यमातून प्रगती करण्याचा आहे. जर तुम्ही संतती सुखाच्या प्रतीक्षेत असाल तर या महिन्यात एखादी गोड बातमी मिळण्याचे संकेत आहे. विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिना कल्पकता आणि एकाग्रता वाढवणारा असेल. गुरुची दृष्टी तुमच्या राशींवर असल्याने तुम्हाला अभ्यासात आपोआप गोडी वाटेल. जे विद्यार्थी मानसशास्त्र, वैद्यकीय क्षेत्र आणि कलेचा अभ्यास करत आहेत त्यांना या महिन्यात विशेष यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी अति आत्मविश्वास टाळून रिव्हिजनवर भर द्यावा. जर तुम्हाला काही कारणास्तव अभ्यासात अडथळे येत असतील तर तुमच्या शिक्षकांचा सल्ला घ्या. तो तुमच्यासाठी दिशादर्शक ठरेल. मेहनत करा, कारण या महिन्यात केलेले प्रयत्न तुम्हाला वर्षाखेरीस मोठे यश मिळवून देतील. आरोग्य आणि मानसिक स्थिती. आरोग्याच्या बाबतीत कर्क राशीला छातीचे विकार किंवा कफाचा त्रास जाणवू शकतो. हवामानातील बदलामुळे संसर्ग होण्याची भीती आहे, त्यामुळे थंड पदार्थाचे सेवन टाळा. मानसिक दृष्टी तुम्ही कधी उत्साही तर कधी उदास वाटू शकतो. तुमच्या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्राची उपासना करणे गरजेचे आहे. आईच्या आरोग्याची या महिन्यात विशेष काळजी घ्या. रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा, कारण याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो. जास्तीत जास्त सकारात्मक विचार करा आणि संगीताचा आधार घ्या. एप्रिल महिन्याचे लकी फॅक्ट्स आणि 5 महाउपाय. लकी नंबर आणि लकी कलर. कर्क राशीसाठी या महिन्यात लकी नंबर 2 आणि 4 असेल, तर लकी कलर दुधिया पांढरा आणि सिल्वर राहील. शिवलिंगावर अभिषेक. दर सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध आणि पांढरे तीळ अर्पण करा, यामुळे मानसिक शांती मिळेल. चंद्रमंत्राचा जप ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. पांढऱ्या वस्तूचे दान. सोमवारी गरीब स्त्रियांना तांदूळ किंवा साखर दान करा. आईचे आशीर्वाद. दररोज घराबाहेर पडतात आईच्या पाया पडून आशीर्वाद घ्या, यामुळे तुमचे नशीब उजळेल. पाण्याचे दान.
तहानलेल्यांना पाणी पाजा किंवा पक्ष्यांसाठी पिण्याची पाण्याची सोय करा. तर कर्क राशींच्या मित्रांनो, असा असेल तुमचा एप्रिल 2026 चा प्रवास. श्रद्धा आणि सबुरी ठेवा, यश तुमचेच आहे. तुम्हाला या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या समस्या किंवा तुमची रास कमेंट मध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला अधिक अचूक मार्गदर्शन करू शकेन. कमेंट मध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सिंह राशीच्या महाभविष्यासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.